कन्नड तालुक्यातील लोहगाव येथील रोजंदारीने दुसऱ्याच्या शेतात काम करणाऱ्या पोपट दादाराव मनगटे यांची पीएसआय म्हणून निवड झाली आहे। पोपट मनगटे यांची पीएसआय म्हणून निवड झाल्यानंतर ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला आहे। घरी 18 विश्व दारिद्र्य, त्यातच आईचा मृत्यू आणि खाण्यापिण्याची वांधे, अशातच शिक्षणाचा प्रश्नच नव्हता। अशा विपरीत परिस्थितीत देखील पोपटने एका हातात काम आणि एका हातात पुस्तक घेऊन शिक्षण पूर्ण करत राहिला। घरी उदरनिर्वाहासाठी केवळ 20 गुंठे शेती होती, त्यामुळे दुसऱ्याच्या शेतात रोजंदारीने जाऊन त्याने शिक्षण पूर्ण केले। त्याचे काका हनुमंता मनगटे यांनी त्याला आर्थिक आणि मानसिक आधार दिला, हे विशेष। त्याच्या मेहनतीला खरे फळ मिळाले आणि त्याची पीएसआय म्हणून निवड झाली। पोपटच्या या यशाबद्दल संबंध गावाच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आला। यावेळी प्राध्यापक डॉक्टर संजय गायकवाड यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते। या व्याख्यानात तरुणांनी निराश न होता सदैव सकारात्मक राहून मेहनत घ्यायला हवी असे कथन त्यांनी केले। कठोर मेहनत, इच्छाशक्ती, जिद्द आणि थोरा मोठ्यांचे आशीर्वाद या जोरावर यश मिळवता येऊ शकते असं देखील ते म्हणाले। या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून पिशोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सतीश भडे हे होते, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तू मनगटे यांनी केलं। यावेळी ग्रामस्थ, तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता। देविदास थोरात, एमसेन न्यूज, नाचनवेल, कन्नड।